महिला दिनी सांगलीचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडून विद्यार्थिनींचे औक्षण करून स्त्री शक्तीचा अनोखा सन्मान. नारी शक्ती संवाद कार्यक्रमातील भावनिक क्षण. औक्षण करण्याची परंपरा बहुतेक वेळा महिलांकडूनच पार पाडली जाते, परंतु जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी हा रूढ पायंडा बदलत चक्क स्वतः विद्यार्थिनींचे औक्षण करून त्यांचा सन्मान केला आहे. या हृदयस्पर्शी क्षणामुळे उपस्थितांच्या मनात आदर आणि भावनांचा अनोखा संगम पाहायला मिळतो आहे. निमित्त होते लठ्ठे एज्युकेशन सोसायटीचे तंत्रनिकेतन सांगली आणि शासकीय तंत्रनिकेतन मिरज यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या नारी शक्ती संवाद कार्यक्रमाचे. राज्य शासन महिला सबलीकरणासाठी कटिबद्ध आहे हे सांगताना त्यांची प्रचिती पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या या छोट्याशा कृतीतून दिसून आली. यावेळी पालकमंत्री यांच्या सुविद्य पत्नी अंजली पाटील, लठ्ठे एज्युकेशन संस्थेचे गव्हर्निंग काउन्सिलचे राजू पाटील, पालकमंत्री यांचे विशेष कार्य अधिकारी बाळासाहेब यादव आणि मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून मुलींशी संवाद साधायचा या पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या संकल्पनेतून हा कार्यक्रम आकारास आला आणि यावेळी विद्यार्थिनींशी संवाद साधताना पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी वडिलकीच्या नात्याने त्यांच्याशी मनमोकळ्या गप्पा मारल्या. छोट्या छोट्या उदाहरणांमधून त्यांनी शिक्षण, आत्मविश्वास आणि स्वावलंबनाचे महत्त्व सांगत मुलींना मोठी स्वप्ने पाहण्याचे आवाहन केले. महिलांचे औक्षण करण्याचा नवीन पायंडा आपण सुरू केला असल्याचं अभिमानाने सांगून पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी महाराष्ट्र शासनाने महिला आणि विशेषतः विद्यार्थिनींच्या सक्षमीकरणासाठी तसेच त्यांच्या उच्च शिक्षणातील सहभाग वाढवण्यासाठी सुरू केलेल्या महत्त्वपूर्ण योजनांची माहिती सांगितली. मुलींसाठी संपूर्ण शिक्षण फी माफ केल्यामुळे गरीब कुटुंबातील मुली शिक्षणाच्या प्रवाहात आल्या. आमची फी माफी झाल्यामुळे आम्हाला उच्च शिक्षणाची संधी मिळाली. पालकांवरचा आर्थिक भार कमी झाला. आज आम्ही शैक्षणिक भरारी घेऊ शकतो. आम्हाला मोठी स्वप्ने पाहण्याचे बळ मिळाले. अशा भावना मांडताना यावेळी विद्यार्थिनींनी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचे ऋणनिर्देश व्यक्त केले. ब्युरो रिपोर्ट, SPN मराठी.